नमस्कार, मी प्रीती. आवाज इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. वसई विरार शहर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रशासनाने सर्व तयारी पूर्ण केली असून या निवडणुकांसाठी एकूण 547 उमेदवार रिंगणात आहेत. 11,26,400 मतदार आपला हक्क बजावणार आहेत. शहरात 1,335 मतदान केंद्र उभारण्यात आली असून निवडणूक कामकाजासाठी 8,010 अधिकारी व कर्मचारी नियुक्त केले गेलेत. निवडणूक प्रक्रियेसाठी 9 निवडणूक निर्णय अधिकारी आणि 90 केंद्रीय प्रादेशिक अधिकारी नेमण्यात आले असून सर्व साहित्य संबंधित स्ट्रॉंग रूम मधून वितरित व संकलित केलं गेलंय. प्रशासनाने निवडणूक प्रक्रिया शांततापूर्ण, सुरक्षित आणि पारदर्शक पार पाडण्यासाठी सर्व उपाययोजना केल्याचं सांगितलं आहे. आपल्याला माहित आहे की आता आपण निवडणुकीच्या अंतिम टप्प्यामध्ये आहे. निवडणुकीसाठी आपली सगळी तयारी पूर्ण झालेली आहे. आपले एकूण 1335 मतदान केंद्र आहे, 317 बिल्डिंगवर आहे. या ठिकाणी आपला स्टाफ उद्या रवाना होईल. जवळपास 7,700 स्टाफ अधिक 1,500 पोलीस, इतका स्टाफ यासाठी मतदान केंद्रावर असेल. याशिवाय शहरामध्ये पोलिसांद्वारे आणि आमच्या फ्लाइंग स्क्वॉडच्या टीमद्वारे सक्त तपासणी केली जाईल की आचारसंहितेचा कोणी भंग करतं काय, तर कुठल्याही प्रकारे मतदानाला येण्यापासून कुठल्याही मतदाराला वंचित करतो काय, त्याच्यावर दबाव आणतो काय. आपल्याकडे एकूण 11,26,400 मतदार आहेत. या सगळ्यांना आम्ही स्लिप वाटायचं काम सुरू केलेलं आहे आणि स्लिप वाटपाचं काम जे आहे ते जवळपास 70% पूर्ण झालं असं मला सांगितलेलं आहे. आज आम्ही आढावा घेऊन त्या सगळ्यांना जास्तीत जास्त स्लिप वाटपाचं काम करणार आहोत. पण या ठिकाणी आपल्या माध्यमातून मला सगळ्यांना विनंती करायची आहे की ज्यांना स्लिपा मिळाल्या नाहीत किंवा ज्यांना आपल्या मतदार यादीमधल्या मतदार क्रमांकाबद्दल अथवा मतदान केंद्राबाबत माहिती हवी असेल, त्यांनी महानगरपालिकेच्या वेबसाईटवर जावं. त्या ठिकाणी सोय आम्ही उपलब्ध करून दिलेली आहे. या संधीचा फायदा घेऊन ज्यांना स्लिप मिळणार नाही त्यांनी स्वतःहून मतदानाला जावं आणि जास्तीत जास्त प्रमाणात निर्भयपणे मतदान करून लोकशाहीच्या उत्सवात सहभागी व्हावं असं मी आवाहन करतो. या ठिकाणी आपण जे अपंग मतदार आहेत त्यांच्यासाठी व्हीलचेअरची व्यवस्था केलेली आहे. आपण त्या शाळेतले सगळे जे वॉशरूम आहेत ते स्वच्छ प्रकारे मतदारांना आणि मतदानाच्या कर्मचाऱ्यांना या दोघांनाही ते उपलब्ध होतील याची व्यवस्था केलेली आहे. मतदार जे जातील त्यांच्यासाठी मतदान कसं करायचं याची आम्ही माहिती आपण आपल्याला मागे व्हिडिओद्वारा दिली होती. तरी माझी सर्व मतदारांना विनंती की त्यांनी 4ही उमेदवारांना मतदान करावे. जर त्यांनी एकाच मतदाराला मतदान केलं आणि बाकी 3 मतदाराला त्याने मतदान करायला नकार दिला, तर ज्या मतदाराला त्याने मतदान केलं त्या ठिकाणी आम्ही पुठ्ठा ठेवून बाकीचे जे तिथे मतदान प्रतिनिधी आहेत त्यांना प्रिसाइडिंग ऑफिसर आमचा त्या ठिकाणी घेऊन जाईल. आणि राहिलेल्या ठिकाणी जे 3 ठिकाणी जर एखाद्या मतदाराने एकाच उमेदवाराला मत दिलं आणि सांगितलं की मला बाकी ठिकाणी मतदान करायचं नाही, तर उर्वरित मतदान जे आहे ते नोटा बटन दाबून आमच्या प्रिसाइडिंग ऑफिसरने करेल. त्यासाठी तो ज्या ठिकाणी उपस्थित सर्व मतदान प्रतिनिधींना मतदान कक्षात घेऊन जाईल. त्या ठिकाणी नोटाचं बटन दाबून पूर्ण होईल. तर अशी पाळी आणू नका, याच्यामुळे वेळ लागू शकतो. त्याशिवाय जे मतदार संध्याकाळी पण येतील पण विहित वेळेत येतील आणि मतदान केंद्रावर लाईन लागली तरी त्या लाईनला आम्ही शेवटच्या माणसाला 1 नंबरचं टोकन देऊ आणि शेवटच्या माणसाला ते शेवटचं टोकन देऊ आणि असं देत देत जो पहिला माणूस आहे त्याला 1 नंबरचं टोकन येईल. तर असं करून हे मतदान पूर्ण होईपर्यंत ही मतदान प्रक्रिया चालू असेल. या सगळ्या ईव्हीएम मतदान झाल्यावर त्या ठिकाणच्या आरोच्या स्ट्रॉंग रूम मध्ये येतील. तिथे त्या ईव्हीएम जमा झाल्यावर रात्री त्या मुख्यालयात येतील आणि 16 तारखेला आपण 10 वाजता काउंटिंग सुरू करू. आता मी काउंटिंग साठी आमची पूर्ण तयारी झालेली आहे. आम्ही 9 ठिकाणी इथे काउंटिंग करतो आहे. प्रत्येक ठिकाणी 12 टेबलवर ईव्हीएमची काउंटिंग होणार आहे. एका ठिकाणी पोस्टल बॅलेटची काउंटिंग होणार आहे. इथे गोंधळ होऊ नये म्हणून आपण प्रत्येक निवडणूक अधिकाऱ्याला एक कलर दिलेला आहे. त्या कलरचे त्या ठिकाणी मतमोजणी कक्षामध्ये सगळे कपडे वगैरे लावलेले असतील, जे काही लावायचे डेकोरेशनचे, आणि आय कार्ड पण मतमोजणी कर्मचाऱ्यांचे त्याच कलरचे असतील आणि उमेदवारांचे जे मतमोजणी प्रतिनिधी येतील त्यांचे पण त्याच कलरचे आय कार्ड असतील.
त्याच्यामुळे आपल्याला क्राऊड मॅनेजमेंट चांगल्या प्रकारे करता येईल. पत्रकारांसाठी पण आम्ही एक स्वतंत्र रूम केलेली आहे, त्यांना पासेस आम्ही इश्यू केलेले आहे आणि इलेक्शन कमिशनच्या ऑर्डर प्रमाणे आम्ही पत्रकारांना 15 ते 20 पत्रकार एकत्र करून त्यांना आरोच्या केबिन मध्ये पण अलाउड करणार आहोत. बाकीच्या वेळेला ते ज्या ठिकाणी उमेदवार फिरतायत किंवा मतमोजणी प्रतिनिधी फिरतायत त्या ठिकाणाहून पत्रकारांना ते बघता येईल. नमस्कार, मी प्रियदर्शनी इंदलकर. मी तुम्हा सर्वांना आवाहन करते की येत्या 15 जानेवारी 2026 रोजी बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुका आहेत. तर आपला मौल्यवान मतदानाचा हक्क जरूर बजावा. कर मतदान, सांगते संविधान.